मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे जादूची सायकल भाग 6. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस नुसता मी म्हणत कोसळत होता, सारखा कोसळत होता. थांबायचं नाव घेत नव्हता. सकाळी श्रीनिवासची आई उठली. पन्हाळीतून पडणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन ती म्हणाली, आज काही हा थांबायचं नाव घेत नाही. श्री उठ रे बाबा, शाळेला जायचं आहे ना. पावसाच्या गारठ्यात एकमेकांना गुरफटून गोधडीत झोपलेले बहीणभाऊ डोळे चोळतच उठले. चुलीवरच्या उन्हून पाण्यानं आंघोळ केली. शाळेचा गणवेश घातला. सई छत्री घेऊन बाहेर पडली. श्रीनिवासने रेनकोट घालून सायकल बाहेर काढली. अरे इतक्या पावसात सायकलवर जाऊ नको रे, असं आई म्हणेपर्यंत दोघं पसार झाले. काय ही मुलं थांबा थांबा म्हणेपर्यंत गेली सुद्धा. इतक्या पावसाचं पाठवायला नकोच होतं की काय, असा काळजीचा विचार देखील तिच्या मनात येऊन गेला. इकडे श्रीनिवास आणि सई कसेबसे शाळेत पोचले. शाळेत मुलं पण तुरळकच आली होती. शाळेच्या मैदानात पाण्याचं तळं साचलं होतं. श्रीनिवास आणि सई रेनकोट छत्री असूनसुद्धा बरेचसे भिजलेलेच होते. 10 मिनिटात गुरुजी आले. प्रार्थना झाली तसा पावसाचा जोर खूपच वाढला. गुरुजी काय शिकवतायत हे सुद्धा मुलांना ऐकू येईना. त्यांनी शिकवणं थांबवलं. सगळी मुलं बाहेर ओसरीत येऊन पाऊस बघत होती. आता काही शिकवणं शक्य नाही आहे पोरांनो. जरा पाऊस कमी झाला की घरी पळा सगळ्यांनी. एक कुठली तरी भीती सगळ्यांच्या मनात दाटून राहिली. श्रीनिवास म्हणला, मी आलोच, 1 मिनटं बाथरूमला जाऊन येतो. तो गेला आणि काही क्षणातच धाड असा जोरात आवाज आला. अरे देवा, भिंत कोसळली की काय. बघतात तर एका बाजूची भिंत पूर्ण कोसळली होती आणि पलीकडच्या भिंतींना चीर पडली होती. गुरुजींचं धाबं दणाणलं. आता मुलांना घेऊन या इमारतीत थांबणं धोकादायक आहे. पोरांनो, निघायला हवं रे बाबांनो. सगळी मुलं घाबरून रडायला लागली. सई पण घाबरून श्रीनिवासला शोधायला लागली. तेवढ्याच सईला हाक ऐकू आली, सई ये लवकर. सई धावत दारात आली तसा तिला रेनकोट घालून सायकलवर बसलेला दादा दिसला. सई पटकन मागे बसली. गुडघाभर पाणी साचलं होतं. श्रीनिवास अशी जोरात सायकल चालवत होता, जणू काही सायकल बोटीसारखी तरंगते असं वाटत होतं. त्यानं घाईघाईनं सायकलवरून सईला घरापाशी सोडलं. तिच्याशी काहीच न बोलता सायकल वळवली आणि दिगू, सुमन, दिग्या, नंदिनी अशा सगळ्यांना एक एक करून त्यांच्या घरापाशी सोडलं. परत शाळेत गेला. आईनं भिजलेल्या सईचं डोकं पुसलं. गरम गरम चहा केला. थोड्या वेळानं पावसाचा जोर जरा कमी झाला. तरी श्रीनिवास काही घरी आला नाही, म्हणून त्याची आई त्याला बघायला बाहेर आली. हा अजून घरी कसा आला नाही. सई, मी आलेच ग जरा श्रीला बघून. लगबगीनं मागच्या गल्लीतल्या दिग्याच्या घरी गेली. दिग्याची आई, दिग्या कुठं आहे. हे काय आंघोळीला बसलाय. आत्ताच तर त्याला सोडलं ना श्रीने. अगं पण श्रीनिवास घरी आला नाही अजून. अगं सुमनला सोडायला गेला असेल, बरं बघते. असं म्हणून श्रीनिवासची आई 2 गल्ल्या मागं असलेल्या सुमनकडे गेली. तिथंही श्री नव्हता. मग मात्र ती काळजीत पडली. कुठं गेलं असेल लेकरू. आईनं सगळीकडे शोधलं. सगळेजण घरी आले होते पण श्रीनिवासच आला नव्हता. चला आपण शोधायला जाऊ म्हणून सगळे शाळेकडे निघाले. रिमझिम पाऊस पडतच होता. सगळे घाईघाईने शाळेत पोहोचले. बघतात तर काय, सायकल शाळेबाहेरच उभी होती आणि रेनकोट घातलेला श्रीनिवास पाठमोरा सायकलवर बसला होता. सगळे पळत त्याच्याजवळ पोचले. अरे तू असा एकटा इथे का बसलायस, असं म्हणून आईने त्याच्या खांद्याला हात लावला. तर काय, तो श्रीनिवास नव्हताच. नुसतीच सीटला एक काठी लावलेली होती आणि त्याच्यावर रेनकोट अडकवलेला होता. अरे श्री कुठे आहे मग. श्रीनिवास कुठं आहेस तू. सगळेजण हाका मारायला लागले. मी इथं आहे, असा बारीकसा आवाज ऐकू आला. सगळे एकदम थबकले. दिग्याने परत हाक मारली, श्रीनिवास कुठं आहेस. मी इथं आहे. शाळेच्या मागच्या बाजूनी आवाज येत होता. सगळे मागे धावले आणि बघतात तर काय, शाळेच्या स्वच्छतागृहाची भिंत ढासळली होती आणि त्यामागे श्रीनिवास अडकून पडला होता. सगळ्यांनी भराभरा माती दगडाचा ढिगारा हलवायला सुरुवात केली. 5 मिनिटांनी कसा बसा श्रीनिवास बाहेर आला
अरे इथे कसा काय? आत कधी अडकलास? अरे भिंत तर सकाळीच पडलीये. अरे मग सायकलवर कोण होतं? सोडलं कोणी सगळ्यांना घरी? अशी सगळ्यांनी श्रीनिवासवर प्रश्नांची भंबेरी सुरू केली. आपल्या जादूच्या सायकलनी सगळ्यांना घरी सोडलंय हे श्रीनिवासच्या लक्षात आलं. पण हे गुपित आईला कळता कामा नये. हे लक्षात आल्यानं त्यानं दिग्या आणि सोमनला हाताने गप्प राहायचा इशारा केला. त्यांना तो बरोबर समजला. अरे त्याला कशाला विचारताय? तोच नाही का आपल्याला इथे सोडून गेला? अरे हो, तो जर तुम्हाला सोडला तर तो इथे कसा अडकला? आईने विचारलं. अहो काकू, त्याचं काय झालं, आधी त्यांनी मला सोडलं, मग सुमन शाळेत आली, मग दिनू घरी गेला, मग श्रीने नंदिनीला सोडलं, मग नंदिनीले बन्याला सोडलं, मग ही परत शाळेत आली, मग तेव्हा बाथरूममध्ये गेला, मग मी आलो. अरे काय बोलतोयस दिग्या, मला काही कळत नाहीये. जाऊ दे ना काकू, श्री सापडला ना, चला आता घरी. जाताना सगळ्या मित्रांनी सायकलला अक्षरशः मिठ्या मारल्या. सायकल चाकातल्या चाकात गोड हसत श्रीनिवास बरोबर घरी निघाली. पुढच्या भागात जादूची सायकल अजून काय गमती जमती करणार आहे ते बघण्यासाठी पाहत रहा मम्मम टीव्ही.